नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे जे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता, बाळपणी किता मुली मुला. तरुणपणात दुर्गुणी संसारी, वृद्धपणे करी हाय हाय. उद्योगा सोडून कलाल बनती, शिव्या श्राप देती जनामाची. आळशास सुख कधीच होईना, शांतता पावेना ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. या ओळींमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी आळसाचे दुष्परिणाम सांगितले आहे. आळस हा सर्व वाईट सवयींचा जनक आहे. लहानपणीच मुलामुलींमध्ये आळस निर्माण झाला तर त्यांचे नुकसान होते. तरुणपणी आळशी माणूस वाईट सवयी लावून घेतो, संसारात अपयशी ठरतो, मग म्हातारपणी पश्चाताप करून हाय हाय करतो. मेहनत आणि उद्योग सोडून काही लोक चुकीच्या मार्गाला लागतात, त्यामुळे समाजात त्यांना शिव्या देतात. आळशी माणसाला कधी सुख मिळत नाही आणि मनःशांतीही मिळत नाही, असे ज्योतिबा येथे सांगतात. या ओळींचा सारांश असा की आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. मेहनत, उद्योगी आणि चांगल्या सवयींनीच जीवनात सुख व यश मिळते. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून सर्वांनी त्याचा आपल्या जीवनात अंगीकार करायला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.